प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता सागरला म्हणत असते की मी तर तुमच्या मुलीचा जीव वाचवला होता, पण तुम्ही माझ्यावर किडनॅपिंगचा आरोप लावला. पुढे ती म्हणते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात, पण तसं नाही आहे. तुम्ही कच्चे बिझनेसमॅन आहात, कारण काही झालं तरी आपल्या मुलाला कधीच टेकवर लावायचं नसतं आणि बाबा म्हणून सुद्धा तुम्ही नापासच आहात. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर तिच्यावर खूप चिडतो. मुक्ताच्या या वागण्यामुळे पुरू आणि माधवीला देखील धक्का बसलेला असतो. मात्र मिहिका, मयुरेश आणि मुक्ताची बहीण खूपच खुश असतात. ती म्हणत असते की मुक्ताने जे काही केलं ते अगदीच बरोबर केलं. त्या सागर कोळीला असंच बोलायला हवं होतं. तर मिहिकासुद्धा म्हणत असते की मुक्ताताई एक नंबर बोलली आहे. तर मयुरेश म्हणत असतो की एवढ्या दिवसांमध्ये मुक्ताच्या मनात जे काही साचलं होतं ते सगळं बाहेर पडलं आहे. पुरू आणि माधवी मात्र खाली मान घालूनच उभे असतात आणि इंद्रा त्या दोघांना म्हणते की तुमच्या मुलीने असं करायला नको होतं. माझा सागर तर तिचं मोडलेलं लग्न जुळवायला बघत होता, त्यासाठीच तो प्रयत्न करत होता आणि मी सुद्धा तुमची माफी मागण्यासाठीच इथे आले होते. पण तुमच्या मुलीने जे काही केलं ते अत्यंत चुकीचं केलं. तिला जे काही बोलायचं होतं ते ती आमच्या मागे बोलू शकत होती. तिला अशी टीव्हीवर जाऊन सांगायची काहीच गरज नव्हती. आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून माधवी आणि पुरू खाली मान घालतात. तर इंद्रा रडतच म्हणत असते की तुमच्या मुलीला असं वाटतं की ती आई होऊ शकत नाही, हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. पण तसं नाही आहे. या जगातील प्रत्येक माणसाला दुःख असतात. प्रत्येकाच्या डोळ्यातून आलेले अश्रू सारखेच असतात, पण त्यामागचं कारण वेगवेगळं असतं. पुढे ती म्हणते की माझा सागर तुम्हाला चिडका वाटत असेल, पण आतमधून तो पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे. आणि त्यानंतर ती माधवी पुरूला सांगते की तुमच्या मुलीला सांगा की आपल्या जखमेवर जर एखादा माणूस मलम लावण्यासाठी आला असेल तर आपण त्याला जखमी करायचं नसतं. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. मात्र ती रडतच म्हणत असते की तुमची मुलगी कधीच सुखी होणार नाही, तिची जखम कधीच भरून येणार नाही. आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात. तर दुसरीकडे मुक्ता सोसायटीमध्ये आलेली असते. मात्र सोसायटीमधील प्रत्येकजण मुक्ता आणि सागरबद्दलच बोलत असतो. तर दुसरीकडे सागर आणि मिहीर घरी जाण्यासाठी निघतात. मिहीर एका क्लायंटसोबत बोलत असतो, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो क्लायंट काही ऐकत नाही आणि कॉल कट करतो. तर सागर त्याला काय झालं ते विचारतो. त्यावर मिहीर म्हणतो की दादूस, आपण लहान मुलांसाठी जे नवीन प्रोडक्ट बनवणार होतो ना. मात्र त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच सागर म्हणतो की काय झालं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं का. त्यावर मिहीर म्हणतो की नाही, पण ते लोक म्हणत होते की जो माणूस स्वतःच्या मुलीला सांभाळू शकत नाही तो लहान मुलांसाठी काय प्रोडक्ट बनवणार. आणि ते ऐकून सागर खूप चिडतो आणि त्यानंतर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे मुक्ता घरासमोर आलेली असते. तिला माधवीचा कॉल येतो. मात्र मुक्ता तो कॉल रिसीव करत नाही, ती बाहेरच बसून राहते. तिला सतत त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. मात्र त्याच वेळी सई त्या ठिकाणी येते. मुक्ताला बघून ती खूपच खुश होते आणि तिच्याजवळ जाऊन तिचे डोळे बंद करते. तर मुक्ता पटकन म्हणते, सई आहे का. आणि त्यावर सई हो म्हणत तिच्या समोर येते. ती मुक्ताला विचारते की मुक्ता आंटी, तुला कसं कळलं की मी आहे. त्यावर मुक्ता हसतच तिला सांगते, कारण एवढे मऊ हात फक्त आमच्या सईचेच आहेत. आणि त्यामुळे सईसुद्धा खुश होते. मात्र मुक्ताच्या डोळ्यात पाणी पाहून ती तिला विचारते की काय झालं, तुला कोणी मारलं आहे का. त्यावर मुक्ता नाही म्हणते. तर सई तिला विचारते, मग तुझं काही दुखत आहे का. त्यावर मुक्ता म्हणते हो, आणि ती छातीवर हात ठेवते. तर सई म्हणते की यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, पण त्याआधी तू डोळे बंद कर. त्यामुळे मुक्ता डोळे बंद करते. तर सई तिच्या गालावर किस करते आणि त्यामुळे मुक्ता खूपच खुश होते.
आणि मग ती सईला जवळ घेत म्हणते की याने तर माझे सगळेच आजार बरे होतील आणि त्यामुळे सईसुद्धा खुश होते. तर दुसरीकडे हर्षवर्धन तनूला कॉल करतो. तनू त्याला विचारत असते की हा ड्रामा तुला कसा वाटला. त्यावर हर्षवर्धन खुश होत तिचं कौतुक करतो. तो म्हणतो की आता त्या सागर कोळीला कळेल त्याने कोणासोबत पंगा घेतलाय ते. त्याला चर्चा हवी होती ना, आता चर्चा होणार. याआधी मी त्याच्या बायकोला त्याच्याकडून हिसकावून घेतलं, या गोष्टीची चर्चा होती. पण आता मी त्याचं यश, त्याचा मान सन्मान, त्याची संपत्ती आणि एवढंच नाही तर त्याची मुलगीसुद्धा हिसकावून घेणार आहे. आणि ते ऐकून ती तनूसुद्धा खुश होते. तर हर्षवर्धन तिला सांगतो पण यामध्ये मला तुझी मदत हवी आहे, कारण या प्लॅनमध्ये सावनीसुद्धा सहभागी आहे. तर तनू हर्षवर्धनला हवी ती मदत करायला तयार होते. त्यामुळे हर्षवर्धन खुश होतो आणि तनूला त्याचा प्लॅन सांगतो. तर दुसरीकडे सई मुक्ताला सांगत असते की उद्या दसऱ्याच्या दिवशी समोरच्या मैदानावर रावण दहन आहे आणि मला ते बघायला जायचं आहे. त्यावर मुक्ता तिला म्हणते ठीक आहे, आपण नक्की बघायला जाऊ. मात्र त्यानंतर सई तिला विचारते की मुक्ता आंटी, रावण नक्की कोण होता आणि आपण त्याला का जाळतो. त्यावर मुक्ता तिला समजावते की आपल्यामध्ये गुड क्वालिटीज सोबत काही बॅड क्वालिटीज पण असतात आणि या बॅड क्वालिटीजला, बॅड हॅबिटलाच रावण असं म्हणतात. त्यावर सई म्हणते पण रावण तर राजा होता ना. त्यावर मुक्ता म्हणते हो, पण तो लंकेचा राजा होता. आणि त्यानंतर ती सईला रावणाची गोष्ट सांगते. त्यामुळे सई खूपच खुश होते. मात्र त्या दोघी जणी बोलत असताना सागर आणि मिहीर त्या ठिकाणी येतात आणि सईला मुक्तासोबत बघून तर सागर खूप चिडतो. तो मोठ्याने त्या दोघींवर ओरडतो. सईला त्याच्याजवळ ओढून घेतो. त्यामुळे सई रडायला सुरुवात करते. तर सागर तिला ओरडूनच सांगतो की मी तुला या आधीसुद्धा सांगितलं आहे की यांच्यापासून लांब राहायचं. त्यावर मुक्ता काही बोलणार इतक्यात सागर तिला म्हणतो आणि मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की माझ्या मुलीपासून आणि फॅमिलीपासून दूर राहायचं. आणि मग तो मिहीरला सईला आतमध्ये घेऊन जायला सांगतो. आणि मग सई तेथून गेल्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की खरं तर मी तुम्हाला माफ करणार होतो, मात्र तुम्ही आज जे काही केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आता मी तुम्हाला माफ कधीच करणार नाही. आता तुम्हाला समजेल की तुम्ही किती चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलाय ते. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी, पुरू, मिहिका आणि मुक्ता दसऱ्याची पूजा करत असतात. तर दुसरीकडे इंद्रा आणि तिची फॅमिलीसुद्धा त्यांच्या सगळ्या शस्त्रांची पूजा करत असते. मात्र त्याच वेळी त्यांना काही बायकांचा आवाज येतो. त्या बायका सागरचं नाव घेऊन मोठमोठ्याने ओरडत असतात. त्यामुळे हे सर्वजण खिडकीत नक्की काय झालं आहे ते बघण्यासाठी जातात. तर त्या बायका मोठमोठ्याने ओरडत असतात की सईला तिच्या आईकडे परत द्या आणि सागर कोळी हाय हाय. आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सागर, मिहीर, बापू, इंद्रा हे सर्वजण खाली जातात. तर सईचं नाव घेतल्यामुळे मुक्तासुद्धा पुरू आणि माधवीला म्हणते की मला खाली जायलाच हवं. आणि मग ती मिहिकासोबत खाली जाते. खाली गेल्यानंतर इंद्रा त्या बायकांना विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे, तुम्ही माझ्या पोराच्या नावाने का ओरडताय. त्यावर त्या बायका सांगतात की आम्ही इथे सईला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इंद्रा त्यांना विचारते की सईला नक्की तुम्ही कोणाकडे घेऊन जाणार आहात. आणि त्यावर त्या बायका सांगतात तिच्या आईकडे. जर तुम्ही त्या मुलीला व्यवस्थितपणे सांभाळू शकत नसाल तर तिला तिच्या आईकडे पाठवा. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे सावनी त्या ठिकाणीच एका कारमध्ये बसलेली असते आणि त्यानंतर तिला हर्षवर्धनचा कॉल येतो. हर्षवर्धन तिला सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे की नाही ते विचारतो. मात्र सावनी खूपच घाबरलेली असते. ती हर्षवर्धनला म्हणत असते की या सगळ्याची काय गरज होती, तो सागर आणि त्याच्या घरचे कसे आहेत माहिती आहे ना तुला. मात्र हर्षवर्धन तिला सांगतो की हे काम तुला करायचंच आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.